मी लहानपणी हुशार होतो आणि मोठा झाल्यावर अजून हुशार झालो. कोणी भेटलं ना लहानपणी, मी लगेच सांगून टाकायचो मी हुशार आहे. म्हणजे काय उगीच गैरसमज नको. तेव्हा शाळेत आम्हाला सांगितलं फाउंटन पेन वापरलं तरी चालेल. डोंबिवली तेव्हा 2च स्टेशनरीची दुकानं होती. हनुमान आणि बागडे. मी हनुमानमध्ये गेलो आणि म्हटलं एक फाउंटन पेन द्या. त्याला हे घे बाळा ₹1.5. म्हटलं काका मी हुशार आहे जरा माझ्या लायकीचं द्या. मग त्याने कपाट उघडलं आणि सर्वात भारी पेन काढलं ₹5. म्हटलं माझ्या वैविध्यपूर्ण विद्वत्तेच्या विद्रूप विडंबनेचं वावडं नाहीये मला. पण माझ्या लेवलच्या माणसाला ₹5 पेन बागड्यामध्ये जाऊ का? तुमचं नाव हनुमान झालं म्हणून काय झालं? भीमरूपी महारुद्र पाठ आहे का? म्हणून दाखवू का? ते म्हणाले असं करा छोटे बजरंगबली, याच पेनाचे ₹10 द्या. मी खुश झालो. म्हटलं आयला हे आपल्याला का नाही सुचलं? ते पेन घेतलं. शाळेत ना आमच्या कॅन्टीनमध्ये 20 पैशाला वडापाव मिळायचा आणि माझ्याकडे ₹2 होते. तर श्रीनिवास म्हणून माझा मित्र आहे, तो म्हणाला 4-5 वेळा तुला वडापाव खाता येईल. म्हटलं अरे रंगपंचमी लोक खेळतात तसं तू अंदाजपंचमी काय खेळतोस? ₹2 20 ने भागायचं. तुला असं नाहीये रवी, इतरांचे पैसे पण तुला द्यायला लागतील. कारण सर्वात हुशार माणसाने पैसे भरायचे असा नियम आहे. माझ्या अंगावर वीजच कोसळली हो. मी कावरा-बावरा झालो. तेव्हापासून माझ्या वाईट दिवसांना चालू झालं. म्हणजे काय हो, गल्ली बदलली, मोहल्ला बदलला, शाळा बदलली, शहर बदललं, कॉलेज बदललं, के-ई-एम बदललं, राज्य बदललं, देश बदलला, काहीच उपयोग नाही. जिथे जातोय तिथे रवीच भरतोय सगळ्यांचे पैसे. मग कोपनहेगनला एक माझा श्रीमंत मित्र मला भेटायला आला होता. म्हटलं आता ह्याच्या जेवायचे पैसे पण आपणच द्यायचे. तो म्हणाला रवी, सर्वात हुशार माणसाने जेवायचे पैसे द्यायचे असं कोण म्हणालं? तू त्याची चौकशी केलीस का कधी? ₹5 पेन ₹10 विकत घेणारा तू हुशार का विकणारा हनुमान स्टोअर हुशार, ज्याला भीमरूपी महारुद्रा पण पाठ नव्हतं? ₹2 भागिले 20 येणारा तू हुशार का 3 वर्ष शाळेतली तुझ्या पैशाने वडापाव खाणारा लसणाच्या चटणी बरोबर श्रीनिवास हुशार? मूर्ख लोकांना कोणी मूर्ख म्हटलं ना त्यांना ऐकून घ्यायला लागतं. काय करणार? हुशार माणसांना मूर्ख म्हटलं तर ते उत्तर देऊ शकतात. पण जे लोक जन्मजात मूर्ख असतात ना, पण त्यांना वाटतं ते हुशार आहेत, त्यांचे हाल होतात. मला विचारा ना, हाल कुत्रा खात नाही हो. आणि कुत्र्याने खाल्ले तरी पैसे मीच देतो, डॉक्टर रवी गोडसे.